नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे सोपी व्याख्या. इथे आपण वेगवेगळ्या संकल्पना ह्या आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की अकाउंटन्सी आणि बुक कीपिंग ह्यामध्ये काय फरक असतो ते. तर ह्या ज्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत ह्या कॉमर्सच्या स्टुडंटसाठी तर इम्पॉर्टंट आहेतच, पण जर समजा तुम्ही वयाच्या कुठच्याही टप्प्यावर असा आणि तुम्हाला तुमचा बिझनेस चालू करायचा आहे किंवा एक कुतूहलापोटी तुम्हाला फायनान्सबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल, समजून घ्यायचं असेल, तर या सगळ्या बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट्स ह्या तुम्हालाही माहीत असणं हे खूप गरजेचं आहे. सर मग बघूया आजची आपली संकल्पना कुठची आहे ती. आज आपण समजून घेणार आहोत ही जी संकल्पना आहे तिचं नाव आहे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, जर आपण थोडक्यात बघायचं म्हटलं तर कुठच्याही गोष्टींची ही दोन व्यक्तींमध्ये होणारी देवाणघेवाण म्हणजे ट्रान्झॅक्शन. मग ही वस्तू असू शकतो, कुठची गोष्ट असू शकते, पैसे असू शकतात किंवा सेवा स्वरूपात असू शकते. म्हणजेच ट्रान्झॅक्शन घडण्यासाठी किंवा ट्रान्झॅक्शन होण्यासाठी दोनच महत्त्वाच्या गोष्टींची आवश्यकता असते, ती म्हणजे किमान दोन व्यक्तींची आणि त्यामध्ये काहीतरी ऑब्जेक्ट. मग हे ऑब्जेक्ट जसं मी म्हटलं तसं एखादी गोष्ट, पैसे किंवा सेवा या स्वरूपात कुठेही असू शकते. जेव्हा ह्या दोन्ही फॅक्टर्स एकत्र येतात आणि त्यांची देवाणघेवाण ही महत्त्वाचं आहे, फक्त दोन व्यक्ती एका बाजूला उभे आहेत आणि एक ऑब्जेक्ट आहे, तर हे ट्रान्झॅक्शन होणार नाही. जेव्हा ह्यांच्यामध्ये देवाणघेवाण होणार आहे तेव्हाच त्या प्रोसेसला किंवा त्या प्रक्रियेला आपण ट्रान्झॅक्शन असं नाव देतो. मग हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, जसं आपण बुक कीपिंगमध्ये बघितलं की हे प्रत्येक ट्रान्झॅक्शन जे बिझनेसमध्ये घडत असतं ते आपण रेकॉर्ड करत असतो, ते आपण त्याचा बुक कीपिंगमध्ये त्याचा रेकॉर्ड मेंटेन करत असतो. पण मग प्रत्येक गोष्ट ही ट्रान्झॅक्शनच असली पाहिजे का रेकॉर्ड करण्यासाठी? तर नाही. असे काही इव्हेंट्स सुद्धा असतात की जे ट्रान्झॅक्शन नाही आहेत पण तरीही ते आपण बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करतो. म्हणजे काय, तर समजा एखाद्या ठिकाणी तुमच्या फॅक्टरीमध्ये आग लागली आणि तुमचं नुकसान झालं आहे किंवा चोरी झाली आहे, तुमचं नुकसान झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यामध्ये देवाणघेवाण होत नाही आहे, पण तुमचं काही ना काहीतरी मौलिक नुकसान होत आहे, तुमचं पैशाच्या टर्म्समध्ये नुकसान झालं आहे, त्यामुळे हे रेकॉर्ड करणं हे सुद्धा अकाउंटिंगमध्ये गरजेचं आहे. पण मग हे इव्हेंट्स म्हणजे नक्की काय, तर ह्याला आपण बिझनेस इव्हेंट्स असं नाव देतो. म्हणजेच तुमच्या दैनंदिन व्यावसायिक आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या सगळ्याला आपण बिझनेस इव्हेंट्स असं म्हणतो. मग हे बिझनेस इव्हेंट्स हे ट्रान्झॅक्शन्सच आहेत का, तर त्यासाठी आपण इंग्लिशमध्ये एक फार सुंदर ओळ म्हणतो, ती म्हणजे ऑल ट्रान्झॅक्शन्स आर बिझनेस इव्हेंट्स बट ऑल बिझनेस इव्हेंट्स आर नॉट ट्रान्झॅक्शन्स. म्हणजेच घडणारा प्रत्येक देवाणघेवाण हा कुठचा ना कुठची घटना आहे, हा कुठचा ना कुठचा इव्हेंट आहे, पण प्रत्येक इव्हेंट ही ट्रान्झॅक्शन असेलच, प्रत्येक इव्हेंट ही देवाणघेवाण असेलच असं गरजेचं नाही. तर मग आता आपण बघूया की हे बिझनेस इव्हेंट्स म्हणजे नक्की काय आणि ह्याचे जे दोन प्रकारात वर्गीकरण होतं ते कशा प्रकारे होतं. सो बिझनेस इव्हेंट्स आपण दोन प्रकारांमध्ये डिवाइड करू शकतो. एक असतात फायनान्शियल इव्हेंट्स आणि एक असतात नॉन फायनान्शियल इव्हेंट. फायनान्शियल इव्हेंट्स जसं नावच आपल्याला सांगतं की ज्याच्यामध्ये काही ना काहीतरी मनी व्हॅल्यू इन्व्हॉल्व असते, की जिथे आपण पैशांमध्ये त्या इव्हेंटचं मोजमाप करू शकतो की आपल्याला किती फायदा झालाय, किती नुकसान झालंय, किती गोष्टी आपण विकल्या, किती गोष्टी आपण विकत घेतल्या, हे सगळं जेव्हा आपण पैशांच्या स्वरूपामध्ये मोजमाप करू शकतो तेव्हा त्याला आपण फायनान्शियल इव्हेंट्स असं नाव देतो. आणि ज्या वस्तू किंवा ज्या घटनांचा इम्पॅक्ट किंवा ज्या घटनांचा प्रतिसाद हा आपल्याला पैशाच्या किमतीमध्ये मोजता येत नाही, पण ते बिझनेसमध्ये घडत असतं, अशा सगळ्या इव्हेंट्सना आपण नॉन फायनान्शियल बिझनेस इव्हेंट्स असं म्हणतो. मग हे नॉन फायनान्शियल बिझनेस इव्हेंट्स म्हणजे नक्की काय, तर समजा की बिझनेसमध्ये कोणतरी एक महत्त्वाची व्यक्ती आहे ज्याचा मृत्यू झाला, की जसं आपण म्हटलं की टाटा ग्रुपमध्ये जेव्हा आता टाटांचा मृत्यू झाला, जेव्हा आता रतनजी टाटांचा मृत्यू झाला, तेव्हा ही घटना खरं तर पूर्ण टाटा समूहासाठी खूपच धक्कादायक होती आणि त्याचे जे परिणाम आहेत ते खूप दूरवर पसरणार आहेत. पण ह्याचा एक्झॅक्ट परिणाम किंवा ह्याचं एक्झॅक्ट मोजमाप हे आपण पैशाच्या स्वरूपामध्ये करू शकत नाही. त्यामुळेच हे नॉन फायनान्शियल इव्हेंट्स ह्यामध्ये क्लासिफाय केलं जातं किंवा ह्या कॅटेगरीमध्ये ते मोडतं. तसंच समजा जर मॅनेजमेंट आणि वर्कर्स ह्यांच्यामध्ये जेव्हा भांडण होतात किंवा ह्यांच्यामध्ये काही डिसअग्रीमेंट्स होत असतील आणि त्याच्यामुळे वर्कर्स स्ट्राईकवर गेलेत किंवा 2 दिवस काम रखडले, तर ह्या सगळ्या घटना ह्या बिझनेसला इम्पॅक्ट तर करतायत, ह्या बिझनेसमध्ये घडतात तर आहेत, पण त्यांचं पैशांमधलं मोजमाप हे आपण करू शकत नाही. तसंच समजा तुमच्या बिझनेसला, तुमच्या कंपनीला कुठचा तरी मोठा अवॉर्ड मिळाला आहे, खूप छान काहीतरी घटना घडली आहे, ही सुद्धा बिझनेससाठी लाभदायकच घटना, पण आत्ताच्या आत्ता जर आपल्याला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये हे रेकॉर्ड करायचं असेल तर त्याची आपल्याला नोंद करता येत नाही, कारण आपल्याला तो मोजमाप करता येत नाही.
तर हे झाले बिझनेस इव्हेंट्सचे प्रकार. मग आता आपण परत येऊया ट्रान्झॅक्शन्सकडे. जसं आपण बघितलं इव्हेंट्सचे 2 प्रकार आहेत, तसंच ट्रान्झॅक्शन्सचे सुद्धा 2 प्रकार पडतात. एक आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आणि दुसरं आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्सच्या आतमध्ये सुद्धा त्याचे 2 उपप्रकार आहेत. एक आहे कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि दुसरं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. जसं की नावच आपल्याला सजेस्ट करतं, कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे जिथे रोख रकमेची देवाणघेवाण होते. की मी जर समजा दुकानात वस्तू आणायला गेले, मी वस्तू घेतल्या आणि रोख रक्कम त्या दुकानदाराला दिली, तर हे आहे कॅश ट्रान्झॅक्शन. किंवा समजा मी घर मालकाला घर भाडं दिलं, तर हे आहे कॅश ट्रान्झॅक्शन. कारण मी खरंच रोख रक्कम काढून किंवा बँक ट्रान्सफर, जीपे, RTGS या कुठच्याही स्वरूपात पण पैसे समोरच्या माणसाला देते किंवा समोरच्या माणसाकडनं घेते, तर ह्या सगळ्यांना आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं नाव देतो. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तर जे उधारीवरती केलं जातं. क्रेडिट याचा अर्थच आहे उधारी. सो उधारीवरती जे ट्रान्झॅक्शन्स केले जातात, म्हणजे मी जर दुकानदाराला सांगितलं की मी आज सामान घेऊन जाते आणि उद्या पैसे आणून देते, किंवा जर मी घर मालकाला सांगितलं की आज 31 तारीख झाले पण आत्ता मी नाही भाडं देऊ शकत आहे, मी जरा 2 दिवसांनी भाडं दे, तर हे झालं उधारीवरचे ट्रान्झॅक्शन्स, म्हणजेच ह्याला आपण म्हणतो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. जर आपण बिझनेसचा विचार केला किंवा व्यावसायिक स्वरूपात जर विचार केला, तर हे क्रेडिट ट्रान्झॅक्शनचं प्रमाण हे कॅश ट्रान्झॅक्शन एवढंच किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असतं. आणि दुसरा जो प्रकार आहे ट्रान्झॅक्शन्सचा, तो म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. मॉनिटरी ह्याचाच अर्थ की जे मनी व्हॅल्यूमध्ये मोजता येतं ते. मग नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच असं कुठचंही ट्रान्झॅक्शन, अशी कुठचीही देवाणघेवाण 2 माणसांमधली की जी आपल्याला पैशा स्वरूपात किंवा पैशाच्या इक्वल, पैशासम कुठच्याही स्वरूपात मोजता येत नाही, त्यांना आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणतो. आहे बार्टर सिस्टीम ह्याचाच अर्थ की मी एक वस्तू दिली आणि त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घेतली. इथे कुठचंही पैशाचं मोजमाप होत नाही, त्यामुळे त्याला आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणतो. मग आपण जर अकाउंटिंगच्या दृष्टीने महत्त्वाचं बघितलं, तर असे सगळे ट्रान्झॅक्शन्स जे मॉनिटरी आहेत, कॅश किंवा क्रेडिट, हे आपल्यासाठी अकाउंटिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स हे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये कुठेही लिहिले जात नाहीत, त्यामुळे ते आपल्यासाठी जराही अकाउंटिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत नाहीत. तर मला आशा आहे की आता तुम्हाला ट्रान्झॅक्शनचे विविध जे प्रकार आहेत ते स्पष्ट झाले असतील. तुम्हाला जर काही शंका असतील, जर काही अजून डाऊट्स असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग भेटूया सोपी व्याख्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा. धन्यवाद.